बरेच जण रात्री झोपताना थोडंसं दूध पिऊन झोपतात. दूध घेतल्यामुळे रात्री झोप शांत लागते असं बऱ्याच जणांचा अनुभव आहे. पण मधुमेहींच्या बाबतीत काय करावं? मधुमेहींनी रात्री झोपताना दूध घ्यावं का? रात्री दूध घेतलं तर उपाशी पोटीची रक्तातली साखर वाढते का? चला समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सकाळी उठल्या उठल्या दूध घेणारे अनेक जण आहेतच, पण रात्री झोपताना शांत झोप लागावी म्हणून किंवा जेवण लवकर झालं तर भूक लागू नये म्हणून दूध घेणारे सुद्धा अनेक जण आहेत. आणि मधुमेह जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा प्रत्येकच पदार्थाकडे आपण थोडं बारकाईने बघायला लागतो. तर हे रात्रीचं दूध हेही त्याला अपवाद नाही. त्यामुळे मधुमेहींच्या मनात हा प्रश्न बऱ्याचदा येतो की रात्री झोपताना आम्ही दूध घ्यायचं का, आम्हाला मधुमेह आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण आज सविस्तर बघतोय. यासाठी आपण पहिल्यांदा दुधामध्ये काय काय असतं हे बघूयात. दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं, म्हणजे दुधामध्ये सगळेच अन्न घटक आहेत असा आपण म्हणतो. पण दुधामध्ये जसे सगळे अन्न घटक आहेत तसं कर्बोदकांचं प्रमाण सुद्धा लक्षणीय आहे. म्हणजे दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते आणि त्याबरोबरच दुधामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स हे दोन्ही मुख्य अन्न घटक असतात. पण होतं काय, ह्या दुधातल्या लॅक्टोज साखरेमुळे मधुमेहींची रक्तातली साखर दूध घेतल्यानंतर नक्कीच वाढू शकते. पण आता रात्री दूध घेतलं आणि मग सकाळची साखर बघायची आपल्याला किंवा फास्टिंग शुगर बघायची, तर इतका वेळही साखर वाढलेली राहते का? किंवा मग दुधात साखर आहे म्हणताय तर मग दूध घ्यायचंच नाही का? तर ह्याचं उत्तर बघण्यासाठी थोडे आपण काही सिच्युएशन्स बघूयात की जिकडे मधुमेहींनी रात्री दूध घेतलं तर चालू शकतं. तर पहिली सिच्युएशन अशी की तुम्ही जर का रात्रीचं जेवण खूप लवकर करत असाल, म्हणजे अनेक घरांमध्ये अगदी सूर्यास्ताच्या आधीही जेवण करायची सवय आहे. रात्रीचं जेवण आणि तुमची झोपायची वेळ ह्याच्यामध्ये 3-4 तासापेक्षा जास्त अंतर आहे. असं असेल तर मग ठीक आहे, रात्री थोडंसं अर्धा कप दूध घेऊन तुम्ही झोपलात तर हरकत नाही. पण जेवल्या जेवल्या लगेच दूध घेणं हे मधुमेहींनी टाळावं. दुसरी सिच्युएशन अशी असू शकते की काही मधुमेहींची मध्यरात्री रक्तातली साखर कमी होते. असं केव्हा होतं? जेव्हा रात्रीच्या जेवणापूर्वीचा औषधांचा किंवा इन्शुलिनचा डोस प्रमाणापेक्षा जास्त असतो तेव्हा हे होऊ शकतं. किंवा काही मधुमेही हे मिक्स प्रकारच्या इन्शुलिनवरती असतात, म्हणजे ज्याला प्री मिक्स्ड म्हणतो, म्हणजे मिक्स्टार्ड किंवा नोवो मिक्स अशी त्याची उदाहरणं आहेत, काही ब्रँड नेम्स आहेत. तर अशा इन्शुलिनवरती जे मधुमेही आहेत, ह्या मिक्स इन्शुलिनचा काही भाग रात्रीच्या जेवणावरती काम करतो, पण उरलेला भाग हा मध्यरात्री काम करत असतो. आणि अशा वेळेला रात्री म्हणजे मध्यरात्री रक्तातली साखर कमी व्हायचा धोका असतो. मग ती कमी होऊ नये यासाठी रात्री जेवायच्या नंतर म्हणजे झोपायच्या अगोदर काही वेळ दूध घेणं हे सजेस्ट केलं जातं. काही बालमधुमेहींच्या बाबतीत सुद्धा रात्री झोपतानाची रक्तातली साखर कमी झाली असेल तर थोडंसं दूध घेऊन झोपा असं सांगितलं जातं. तर ही झाली दुसरी सिच्युएशन. तर ह्या दोन्ही सिच्युएशन्समध्ये बघायला हवं की जर का रात्री दूध घेतलं झोपताना तर सकाळी उठल्यानंतर त्याचा साखरेवरती काय परिणाम होतो. कारण सांगते, काही स्टडीजमध्ये असं लक्षात आलंय की जर का रात्री दूध घेतलं तर फास्टिंग शुगर अफेक्ट होते किंवा उपाशी पोटीची रक्तातली साखर वाढू शकते. मग हे कोणामध्ये होतं आणि किती दूध घेतल्यानंतर होतं ह्याचे काही निकष वेगवेगळे आहेत. तर तुमच्या बाबतीत काय होतं हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते तुमचं चेक करून बघितलं पाहिजे. मग यासाठी ग्लुकोमीटर वापरा किंवा CGM किंवा सेन्सर्स तुम्ही वापरले हल्ली जे मिळतात ते तर अजून छान, की तुम्हाला पूर्ण रात्रीच शुगरचं काय होतंय, मध्यरात्री काय होतंय हे सगळंच कळेल. मग असं लक्षात आलं की समजा दूध घेतलं रात्री आणि तरी पण रात्रभर रक्तातली साखर चांगली राहतेय, फास्टिंग शुगर चांगली येते, तर हरकत नाही, मग थोडं दूध घ्यायला हरकत नाही. पण दूध रात्री घेणं कोणी टाळावं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल की जर का फास्टिंग शुगर वाढतीये, भूक नसताना पण दूध घेताय तुम्ही काही गरज नसताना, तर ते घ्यायची गरज नाही. शेवटी दुधामध्ये पण साखर आहे आणि कॅलरीज आहेत. विशेषतः मधुमेहींना ज्यांचं वजन जास्ती आहे अशांसाठी या अतिरिक्त कॅलरीज घ्यायचं, साखर घ्यायचं कारण नाही. दुसरा एक अजून महत्त्वाचं मी आज सांगू इच्छिते की जर का तुम्हाला रात्री भूक लागते म्हणून दूध घेताय तर अजून एक ट्रिक करू शकता की दुधाची क्वांटिटी कमी ठेवायची, म्हणजे अगदी अर्धाच कप दूध घ्यायचं, पण पोट भरण्यासाठी त्याच्यामध्ये एखादा चमचा सब्जा घालायचा भिजवलेला,
की त्याने थोडासा बल्क मिळतो, म्हणजे क्वांटिटी त्याची वाढते दुधाची आणि पोट भरल्याची भावना जास्त काळ टिकून राहते आणि शांत झोप पण लागते. थोडीशी जायफळाची पूडसुद्धा तुम्ही या दुधामध्ये घालू शकता, जेणेकरून जर झोपेचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे झोपेसाठी दूध घेत असाल, तर तोही तुमचा सॉर्ट आउट होऊ शकतो. तर मधुमेहींनी रात्री दूध घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. एकतर गरज असेल तेव्हाच दूध घ्यायचं, म्हणजे रात्रीचं जेवण लवकर झालं असेल, भूक लागली असेल, भुकेमुळे झोप येत नसेल, दुसरं काही पटकन अवेलेबल नसेल खायला, तर दूध घेऊ शकता. थोडंसं घेताना क्वांटिटी कमी घ्यायची, त्यात साखर घालायची नाही, उलट ज्याने थोडंसं त्याला बल्क येईल अशा गोष्टी घालायच्या, म्हणजे सब्जा किंवा चिया सीड्स किंवा तुळशीचं बी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खातर जमा करायची, की रात्री झोपताना दूध घेऊन फास्टिंग शुगर फार वाढत नाही आहे ना. इन्शुलिनचा डोस ॲडजस्ट करायचा. जर असं होतं आहे की इन्शुलिनचा डोस जास्त झाल्यामुळे रात्रीची शुगर कमी होते, त्यासाठी दूध घेताय, तर डोस कमी करणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं गोळ्यांचा डोस ॲडजस्ट करणं हेही तितकंच श्रेयस्कर आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. चला, आज इथे थांबूयात. तुमच्या मनामध्ये तुमच्या आहाराबद्दल इतर कुठलेही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तुमच्या कमेंट्सची, प्रतिक्रियांची आणि प्रश्नांची मी वाट बघते. थांबूया इथेच, भेटूया पुन्हा लवकरच.